ज्योत छोटीशी जरी आहोत आपण, ज्योत छोटीशी जरी आहोत आपण, घाव काळोखावरी आहोत आपण. योजना विभाग अतिशय छोटा आहे प्राथमिक आणि माध्यमिकच्या पुढे, आणि असा आमचा एक छोटा पण अतिशय महत्त्वाचा असलेला हा विभाग. या विभागाच्या वतीने कार्यान्वित केल्या झालेल्या सर्व योजना आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात. त्या नुसत्या पोहोचाव्यातच असं नाही, तर त्याचं कार्यान्वयन, त्या योजना प्रत्यक्षात उतरवणं तितक्याच प्रभावीपणे, यासाठी आयोजित केलेला आजचा हा जागर योजनाचा कार्यक्रम, ज्यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि ज्यांच्या येण्यामुळं खरंच या कार्यक्रमाला चार चांद लागले असे आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब, त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शिका, ज्यांच्याकडे बघून मला स्वतःला काम करायला खूप उत्साह वाटतो आणि सातत्याने नवनवीन प्रशासनामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन स्वतःचा एक अमीट नाममुद्रा ज्यांनी या लातूरच्या प्रशासनावर कोरली, त्या माझ्या मार्गदर्शिका या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर मॅडम, जिल्हा परिषदेत आमचं नेतृत्व करणारे, या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन करणारे, आणि तुम्ही काम करत राहा, मी तुमच्या पाठीमागे सक्षमपणे उभा आहे आणि आपल्याला आपला जिल्हा सगळ्यात अगोदर 100% साक्षर करायचा आहे, यासाठी आम्हाला बळ देणारे, आम्हाला आधार देणारे आमचे मार्गदर्शक, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख आदरणीय राहुलजी मीना साहेब, या ठिकाणी डाएटचे प्राचार्य माननीय सलगर साहेब, उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक असा दोन्हीचा कार्यभार अतिशय सक्षमपणे पार पाडणारे आमचे सहकारी माननीय दत्तात्रय मठपती सर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सहकारी नागनाथजी शिंदे सर, उपस्थित या ठिकाणी सर्व गटशिक्षणाधिकारी, डाएटचे सर्व अधिव्याख्याता उपस्थित, आपण सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, साधन व्यक्ती आणि पत्रकार बांधव, माझ्या कार्यालयाचा सर्व स्टाफ, मला आज अतिशय आनंद वाटतो आणि खूप छान वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला शासनाने सुचवली की जागर योजनांचा घ्यायचा आहे, राज्यभरात सगळीकडे जागर योजनांचा झाला आहे, लातूरचं राहून गेलं होतं, डेट्स सगळ्या जुळून येत नव्हत्या, कार्यक्रम तर घ्यायचा होता, पण शेवटी कलेक्टर मॅडमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण 8 तारखेला हा कार्यक्रम घेऊया. त्यांचीही वेळ आणि एकूणच सगळी परिस्थिती बघता आज तो क्षण आणि आज ती वेळ होती आणि सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदरपणे जुळून आल्यात. आणि कार्यक्रम कुठलाही यशस्वी व्हायचा म्हटलं तर सगळ्यांची मदत आणि सगळेजण सोबत असायला लागतात. हा लातूरच्या मातीचा गुणधर्म आहे. लातूर नुसतं नेतृत्व आणि कर्तृत्वामध्ये पुढं नाही आहे, तर ते दातृत्वामध्ये पण तेवढंच पुढं आहे. आणि मला वाटतं की योजनाकडे आमच्याकडे 0 पैसा आहे, कुठलाही निधी नसताना हे इतकं सुंदर रूप, हे समोर बसलेले जे सगळे मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापक संघ ज्यांचा नामोल्लेख मी मुद्दाम शेवटी ठेवला, या मुख्याध्यापक संघाला सोबत घेऊन योजना विभागाने हा कार्यक्रम केला. अशा कुठल्याही विधायक कामामध्ये, अशा कुठल्याही जेव्हा एखादं चांगलं काम करायचं असतं तेव्हा पैसा बघितला जात नाही, वेळ बघितला जात नाही, आणि सोबत सक्षमपणे आपल्या उभं राहून हे जे उभं राहिले, आणि हे फक्त लातूरमध्ये घडू शकतं, महाराष्ट्रात हे कुठेच घडू शकत नाही. आणि म्हणून लातूरचे कार्यक्रम चांगले होतात, म्हणून लातूरला गुणवत्तेची भूमी म्हटलं जातं. हा गुणवत्तेचा वारसा आपल्या सगळ्यांच्या रक्तात आहे, आपल्या अंगांगात भिनलेला आहे. म्हणून हे रूप प्रत्यक्ष जे आपण बघतो आहोत ते तुम्हा सगळ्यांमुळं, खरं तर आम्ही निमित्त मात्र आहोत, पण समोर बसलेले आमचे मुख्याध्यापक संघाचे सर्व शिलेदार, मी तुमच्या सगळ्यांचं खास आभार पण या ठिकाणी व्यक्त करते की या कार्यक्रमाला संपूर्ण अर्थसहाय्य किंवा जी मदत लागेल, नुसतं पैसेच नाहीत तर इतरही गोष्टी, त्या आपण सगळ्यांनी दिल्यात आणि खूप मोठ्या उत्साहाने या योजनेच्या जागरामध्ये आपण सहभागी झालात. खूप वेळ झालेला आहे, अधिक बोलणार नाही आहे, पण या निमित्ताने सर्व मान्यवर आहेत. आपण योजना विभागामार्फत ज्या योजना कार्यान्वित करतो, 3 योजनांचं सादरीकरण आपल्यासमोर झालेलं आहे. या सर्व विद्यार्थी लाभाच्या ज्या योजना आहेत, मग राजीव गांधी अपघात विमा योजना असेल, NMMS सारखी योजना असेल, 5वी 8वी स्कॉलरशिप सारखी योजना असेल, मुख्याध्यापक म्हणून, केंद्रप्रमुख म्हणून, विस्तार अधिकारी म्हणून, गटशिक्षण अधिकारी म्हणून, ही प्रत्येक योजना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवणं, शासनाने ज्या हेतूने ही योजना सुरू केली आहे त्याचा लाभ त्या सर्व विद्यार्थ्यांना पोहोचला पाहिजे, मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही आणि मी आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी खूप मोठी आहे की आमचा कुठलाही विद्यार्थी या कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यासाठी आम्ही पूर्वनियोजन काय केलं पाहिजे, शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचं बँक अकाउंट काढणं असेल, आधार कार्ड काढणं असेल, पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं असेल, आणि शासनाने जी विहित वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये या सगळ्यांचं ऑनलाईन करणं असेल किंवा ते प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवणं असेल, तर ही सगळी कामं
मुख्याध्यापक म्हणून तुम्ही अतिशय कार्यक्षमतेने आणि विहित वेळेत करावी. त्यात अडचणी येतात, नाही असं नाही, पण त्या अडचणी आल्या तर समन्वयाने त्या अडचणी सोडवणं. आणि मला असं नेहमी सातत्यानं वाटतं, मी 2015 पासून लातूरमध्ये काम करते, लातूरचं नाव जर पहिल्या 5 मध्ये नसेल तर करमतच नाही. म्हणजे फार वाईट वाटतं. आणि कुठेतरी खाली नाव असेल ना, फारच वाईट वाटतं की म्हणजे हे काय, लातूरची ही कार्यपद्धती नाहीये, हे आपल्याला लातूरला न शोभणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही उल्हास नवभारत साक्षरतेची नोंदणी करत होतो तेव्हा आज 75% 70% हे काम आहेत आणि इतर जिल्हे 100% जात आहेत. मला असं वाटतं की ही नोंदणी असेल जे 15 वर्षापुढील दुसरी जी आमची महत्त्वाची योजना विभागामार्फत कार्यान्वित केली जाणारी जी योजना आहे उल्हास नवभारत साक्षरता अभियान, 15 वर्षापुढील जे प्रौढ असाक्षर आहेत, निरक्षर आहेत, त्या सर्वांना साक्षर करणं आणि किमान साक्षरता, किमान मूलभूत क्षमता त्यांना शिकवणं. त्यासाठी उल्हास ॲप नावाचं ॲप केंद्र शासनाने लॉन्च केलेलं आहे. त्याच्यावर आपण ती नोंदणी करतो. तुम्ही सगळ्यांनी काम केलं, तुम्हाला हे मी सांगते ते काहीच नवीन नाहीये, पण ती नोंदणी वेळेत करणं, त्याच्याबरोबर स्वयंसेवकांची नोंदणी करणं, त्यांचे वर्ग चालवणं, त्यांना स्वयंसेवकांना आपण फक्त फॉलोअप घ्यायचा आहे आणि हे वर्ग चांगले चालतील. सकाळी मी आदरणीय सीओ साहेबांकडे जेव्हा गेले होते आजच्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण देण्यासाठी आणि काही चर्चा करण्यासाठी, तेव्हा सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही काहीही करा, मी सर पण आज त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला बोलतील, आपल्याला लातूर जिल्हा महाराष्ट्रात पहिला साक्षर जिल्हा पहिल्यांदा करायचा आहे. ही आदरणीय सरांनी आज बोलून दाखवलेली मनीषा आहे. काम केलं तर असं करा, आलं तर पहिल्याच नंबरला या, नाही तर नाही, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, मग काम करण्यात अर्थच नाही ना. आपण उगीच कशाला मग लातूर पॅटर्न म्हणून करूयात. म्हणून आज इथं जमलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना हीच एक नम्र विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे की थोडेसे त्रास होतील तुम्हाला. प्राथमिकची खूप काम आहेत, मला याची पूर्ण जाणीव आहे. माध्यमिकची पण खूप काम आहेत तुम्हाला. त्यात छोटंसं काम माझं योजना विभागाचं आहे. त्या कामाला थोडासा वेळ दिला, थोडासा तुमच्या 10 कामामधून एक काम योजनासाठी जर दिलं, फार मोठं काम नाहीये. एकदा ती नोंदणी करा. आपले सर्व असाक्षरांना आपल्याला साक्षर करायचा आज संकल्प हा या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण सगळेजण या सर्व मान्यवरांना देऊयात. आणि मला वाटतं तरच ह्या कार्यशाळेचं खऱ्या अर्थानं ही कार्यशाळा सफल संपूर्ण झाली असं मला वाटेल. त्यामुळे आपण सगळेजण आज तो प्रयत्न करूयात. या कार्यशाळेतून आपण समृद्ध होऊन जाल. तुमच्या ज्या काही संकल्पना असतील, काम करण्यामध्ये ज्या अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणी सोडवल्या जातील. सर्व गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी आहेत, तेही सगळे उत्साहाने काम करत आहेत. त्यांना तुम्ही मदत कराल आणि त्यांच्या सोबतीने हे जिल्ह्याचं योजना विभागाचं काम अधिक वेगाने पुढे जाऊन महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आपण कसं येऊ यासाठी आपण प्रयत्न करूयात. योजनेचा हे एक छोटं फक्त हे सांगते की आम्ही हे स्कार्फ केले, तुम्हाला दिसत असतील, काय शॉल नाही टाकली आणि हे काय केलंय. तर या योजनेचा प्रचार आणि प्रसार हा एक फार महत्त्वाचा बिंदू आहे. तर त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी असा प्रयत्न करतो की उल्हास नवभारत साक्षरतेचा काहीतरी एक नाममुद्रा तिथे राहिली पाहिजे. म्हणून शॉल ऐवजी आम्ही अशा पद्धतीने हे केलं. आम्ही गणेशोत्सव, महालक्ष्म्या, इतर वारी असेल, अशा अनेक याच्यामध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरतेचं जनजागृती करत असतो. तेच काम तुमच्या सगळ्यांकडून पण आम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्ही सगळे कराल याची मला पूर्ण खात्री आहे. हो विफल क्यों साधना आराधना परिपूर्ण होतो. हो विफल क्यों साधना आराधना परिपूर्ण होतो. हो विफल क्यों यज्ञ कोई प्रार्थना संपूर्ण होतो. प्रार्थना संपूर्ण होतो. तीच प्रार्थना आपण याच ठिकाणी करूयात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते, शुभकामना देते. सर्व यंत्रणांचे ज्यांनी या कार्यशाळा इतक्या सुंदरपणे घेण्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मी तिन्ही मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त करते की खरंच आपण आलात आणि तुमच्या येण्यामुळे तुम्ही आलात म्हणजे आम्हाला जरा बळ मिळतं आणि प्रेरणा मिळते. तुम्ही सगळेजण आलात त्याच्यामुळे आम्हाला आज कार्यक्रम खऱ्या अर्थानं आमचा यशस्वी झाला. मी एवढं बोलून या ठिकाणी थांबते. थँक्यू.